सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका आगळ्या वेगळ्या लग्नाची चर्चा सुरू आहे। जर्मनीमधील कॅथरीना हिने अहमदनगरच्या गणेशशी भारतीय संस्कृतीप्रमाणे लग्न केलंय। जर्मनीवरून या लग्नासाठी कॅथरीनाचे 40 नातेवाईक आले होते। मोठ्या थाटामाटात विदेशी पाहुणे मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झालाय। जर्मनीमध्ये राहणारी कॅथरीना हिने अहमदनगरच्या गणेशशी भारतीय संस्कृतीप्रमाणे लग्न केलंय। या आगळ्या वेगळ्या लग्नामुळे जिल्ह्यामध्ये चर्चेला उधाण आलंय। गणेश हा मूळचा भनगडेवाडीचा आहे। शिक्षणासाठी तो जर्मनीमध्ये मागील 9 वर्षांपासून आहे। आता त्याला तिथेच नोकरी मिळाली आहे। तो प्रोफेसर म्हणून नोकरी करतोय। गणेशनी BVSC मध्ये PhD केली आहे, तर कॅथरीना देखील MD आहे। तिची गणेशची भेट कॉलेजमध्ये शिकताना झाली आहे। तेव्हापासूनच त्यांचं नातं घट्ट होत गेलं आणि नंतर दोघांच्या घरच्यांच्या संमतीनं विवाहास परवानगी मिळाली आहे। या लग्नामध्ये जर्मनीवरून कॅथरीनाचे 40 नातेवाईक आले होते। भारतीय संस्कृतीनुसार हा विवाह सोहळा पार पडलाय। भारतीय वेशभूषा परिधान करून कॅथरीनाचे नातेवाईक या लगीन सोहळ्यामध्ये सहभागी झाले। या आगळ्या वेगळ्या रूपामध्ये विदेशी नातेवाईकांना बघून गावकऱ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलंय आणि या विदेशी नातेवाईकांनी मराठमोळ्या गाण्यावरती ताल धरत ठुमके देखील लगावलेत। आता लग्नानंतर गणेश आणि कॅथरीना परत विदेशामध्ये जाणार आहेत आणि या लग्नामुळे दोघांच्याही घरचे आनंदी आहेत। नमस्कार। तर 2009 साली मी जर्मनीला गेलो होतो तिथे शिकण्याकरता, PhD वगैरे करण्याकरता, आणि मग तिथंच राहिलो 7-8 वर्ष। बाकी 2 देशात गेलो, स्वित्झर्लंडला वगैरे, तिथं बाकीचं काम केलं। आणि मागच्या 4-5 महिन्यापूर्वी मी कॅथरीनला भेटलो हॉस्पिटलमध्ये। मी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होतो तिथं। आणि नंतर स्लोली आम्ही म्हटलं तिला इंडिया पाहायला यायचं होतं। तिला म्हटलं आमचं गाव दाखवलं, घरच्यांना दाखवलं। घरच्यांना आवडले, ते सगळ्यांना आवडले। आणि मग नंतर 2-3 महिन्यानंतर लग्नाचं ठरलं आणि असं लग्न ठरलं आणि आता इथं आहोत आपण। घरच्यांना कसं सांगितलं कॅथरीनाबद्दल? हा अर्थात थोडा प्रॉब्लेम आला, भाषा घरच्यांना येत नाही, इंग्लिश। मग माझे भाची वगैरे आहे, त्यांना इंग्लिश येतं। थोडं ट्रान्सलेट वगैरे करून ते थोडे अडथळे आलेच। मग घरच्यांना कसं तुम्ही इम्प्रेस केलं? कशा प्रकारे थोडी मराठी थोडे शब्द शिकले मराठीतले, त्यामुळे घरचे इम्प्रेस झाले। आणि खूप चांगले घरचे आहेत, एकदम डाऊन टू अर्थ आहेत, त्याच्यामुळे ते पण घरच्यांना आवडलं। कॅथरीनाच्या घरच्यांना तुम्ही कशा प्रकारे इम्प्रेस केलं या सगळ्या गोष्टींमध्ये? त्यांना मी भेटलो 1-2 वेळा, गप्पा मारल्या आणि तिकडच्या तिकडे गप्पा मारला। ते पण खूप ओपन माइंडेड आहेत, पूर्ण जगाविषयी त्यांना माहिती आहे। त्यांनी ठरवलं, त्यांना काही विशेष प्रॉब्लेम नव्हता। आता पुढचं भविष्य म्हणजे आता मी तिथं जॉबला जाणार आहे स्वित्झर्लंडला, आणि आम्ही एकत्र राहणार तिथं झुरिक शहरामध्ये। So I really like India. It's really open here in the village. Everybody's really nice, and
my parents in the beginning they didn't know what to expect, but they met Ganesh, and my father knows a lot about Indian culture, and they really liked him, and so they were happy. दुसरा प्रश्न विचारा. आता पुढचं कसं असणार आहे कल्चर हे सगळं ॲडजस्टमेंट? Where we will live in Zurich in Switzerland, and we will stay there. So And, the same thing. yeah, and then we will be coming back to India every year. We will be in touch with the village. We're gonna live in Switzerland, in Zurich, for the next years, and we will come back to the village to visit every year. गणेश तुकाराम पठारे गणेशची आई ही सून परदेशी सून आली तर मला खूप आनंद झाला आणि आभारी पण आहे. गावचं भूषण आहे, शिक्षणासाठी परदेशी गेला पण तिकडून नाते जोडून आला. अजून तुम्ही जाणार आहे का त्याच्यासोबत परत हा फिरायला? अमेरिकेला जाणार आम्ही. जर्मनीला अमेरिकेला तो अमेरिकेला आहे आता. अजून सुरुवातीला गणेशने जेव्हा सांगितलं की बुवा असं असं आहे मला ती मुलगी, मी संतापले होते पण नंतर मला आनंद होत चालला आणि आता तर भरपूर आनंद झाला. माझं नाव मीना सर्जेराव जाधव. मी गणेशची बहीण आहे, मोठी बहीण. आणि तो आता 10 वर्षापासून जवळजवळ जर्मनी, त्याच्यानंतर नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि आता अमेरिकेला असिस्टंट प्रोफेसर म्हणून आहे. पण त्याने आम्हाला म्हणजे लग्नासाठी जेव्हा सांगितलं तेव्हा आम्हाला कुणालाच म्हणजे असं पसनी पडलेलं नव्हतं. पण नंतर थोडं त्यांनी समजावून सांगितलं, एक्सेप्ट केलं आम्ही सगळ्यांनी आणि आता ठीक आहे. आनंद आहे. आज सगळं पाहिल्यावर आनंद वाटतोय. पण नाव म्हणजे असं वाटत नव्हतं का सगळे एक्सेप्ट करते म्हणून, पण झालं. गावकऱ्यांचा कसं सहभाग? नाही, गावकऱ्यांचा पण छान सहभाग आहे. गावकऱ्यांनी पण साथ दिली आणि त्या लोकांनी पण सगळं ॲडजस्ट केलं असं. हां, 30 ते 35 लोक आहेत ते आणि त्यांची फक्त राहण्याची सोय नगरला केलेली आहे. बाकीचं त्यांनी दिवसभर इथं 2 दिवस एन्जॉय केलं पूर्ण आणि आज पण संध्याकाळी इथंच आहेत. I am Zina, I am Kati's sister, and this is my first time in India. The most important thing for us is that Kati is happy, and so we see her with Ganesh and she's very happy, so this is great for us. And this wedding showed us really how welcome we are, and everyone is very well-intentioned and warm, so this is a great experience. शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर. सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.